हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुमच्यासाठी टिप्स आणि ट्रिक्ससह काही सवयी तुम्हाला ज्या लावायच्या आहेत त्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. घर स्वच्छ ठेवणं हे प्रत्येक मला वाटतं स्त्रीचं, गृहिणीचं स्वप्न असतं आणि त्या ठेवतातच बरं का, त्यात काही वादच नाहीये. पण तुमच्या घरात जर झुरळे होत असतील तर त्यासाठी कोणती कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या कोणत्या सवयी तुम्ही स्वतःमध्ये लावून घेतल्या पाहिजे जेणेकरून तुमच्या घरात कधी झुरळं होणार नाही, ते मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट तुमच्या करा. घरात जर झुरळे दिसत असतील तर फक्त स्प्रे करून उपयोग नाही, त्यासाठी काही दुसऱ्या स्टेपही उचलाव्या लागतील बरं का. झुरळं घरामध्ये होऊच नये यासाठी काही रोजच्या सवयी बदलणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आज मी तुम्हाला अशाच काही सवयी सांगणार आहे ज्या तुम्ही रोजच्या जीवनात लावल्या पाहिजे. किचन नेहमी स्वच्छ, क्लीन राहील आणि तुमच्याकडे कधीच झुरळं होणार नाहीत. झुरळे दिसल्यावर उपाय करण्यापेक्षा त्याच्या अगोदरच आपण काही सवयी स्वतःमध्ये लावून घेणं खूप गरजेचं आहे. त्यांना अन्न, पाणी, लपण्याची जागा मिळणार नाही याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर पहिली टिप्स आहे, किचनच्या लपलेल्या जागा साफ करा. तर इथे बघा, मी जे आपलं किचनची क्रॉकरी असते ते काढून दररोज नियमितपणे साफ करून घेते. कारण आपण झाडताना एखादा एखादा कण खालून तिथे आतमध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळं त्यांना काहीच लपायला जागा भेटणार नाही. सगळं नियमित स्वच्छ केलं आणि ही सवय जर आपण आपल्यामध्ये लावून घेतली तर आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते. या प्रकारे मी रोज क्रॉकरी युनिट काढते आणि खालची जागा साफ करून घेते. तर ही खूप युजफुल आहे. तुम्हीही नक्की असं करत जा. एकदा झुरळ होण्यापेक्षा हा एक चांगला उपाय आहे. रोजची नियमित स्वच्छता ही ही एक चांगली सवय आहे आणि ते मला वाटतं तुम्ही स्वतःमध्ये लावलीच पाहिजे. 4-5 अशा काही सवयी तुम्ही जर स्वतःमध्ये लावल्या तर तुमच्याकडे कधीच झुरळं होणार नाहीत. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. असे छोटे-छोटे झाडू जिथपर्यंत पोहोचतोय तिथपर्यंत घालून हे छान सगळा कचरा, अन्नाचे छोटे-छोटे कण बाहेर काढायचे असतात. जेणेकरून झुरळांना काही चान्सच भेटणार नाही, कसलीच जागा भेटणार नाही लपण्यासाठी. तर तुम्हाला मी इथं दाखवते. बघा, हे छोटे-छोटे कण आतमध्ये जाऊन बसतात आणि मग झुरळांना तिथेच खायला पाणी, अन्न असं भेटत जातं आणि मग ते मोठे-मोठे होत जातात. अंडी देतात, हे करतात, ते करतात. तर इथे बघा, हे जे छोटे-छोटे कण आहेत, ते कसे निघलेले आहेत अन्नाचे, जे की बाहेरून किचन खूप स्वच्छ वाटतं, पण आतमध्ये हे छोटं-छोटं असं झाडतानाच गेलेलं असतं. तर हे स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. ही सवय मला वाटतं तुम्ही तुमच्यामध्ये लावून घेतलीच पाहिजे. आता ही जी दुसरी टिप मी तुम्हाला सांगणार आहे, मला तर वाटतं त्या टिपला नॅशनल टिप असं घोषित केलं पाहिजे. कारण ऑलमोस्ट हे सगळ्या बायका करतच असतील, पण तरीही सांगते. रोज रात्री झोपण्याच्या अगोदर जे आपलं भांड्याचं सिंक आहे, ते स्वच्छ करूनच झोपायचं आहे. भांड्यांवर आणि प्लॅटफॉर्मवर राहिलेले अन्नाचे छोटे-छोटे कण त्यानं झुरळ होऊ शकतात. आणि ही सवय लावून घेतल्यानंतर सकाळी आपण उठल्यावर आपल्याला किचनही स्वच्छ भेटतं, फ्रेश वाटतं एकदम. आणि झुरळांसारखे अनावश्यक पाहुणे किचनमध्ये येण्यास त्यांना काही कारणच भेटत नाही. झुरळं आल्यावर काही उपाय करण्यापेक्षा ते येऊच नये त्याच्या अगोदर आपण ह्या छोट्या-छोट्या सवयी लावून घेणं खूप गरजेचं आहे. तर इथे बघा, मी पूर्ण किचन फक्त ओल्या कापडानं साफ न करता पूर्ण घासून घेत आहे, जेणेकरून सगळं चिकटलेलं जे आहे प्लॅटफॉर्मला वगैरे सगळं साफ होईल आणि झुरळांना यायला काही चान्सच राहणार नाही. आणि एक गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवते, भांडी फक्त धुवून ठेवायची नाही, तर त्याच्या आजूबाजूची जागाही छान घासून स्वच्छ करणं गरजेचं आहे. त्यामुळं मला एक सवय लागलेली आहे, कितीही लेट झालं तरी रात्री किचन भांडी साफ करूनच झोपायचं. तेचबरोबर कापडानं पुसून कोरडं करून झोपायचं, जेणेकरून पाण्याचा एक थेंबही सिंकमध्ये, किचनमध्ये राहिला नाही पाहिजे. कारण घर स्वच्छ ठेवणं म्हणजे फक्त दिसणारी स्वच्छता नाही, तर कडे-कोपरे, काना-कोपरा सगळं स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. तर इथे बघा, मी भांडी छान धुवून घेते. त्यानंतर किचनचं जे सिंक आहे ते घासणार आहे. या ज्या छोट्या-छोट्या सवयी मी लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे माझ्याकडे कधीही झुरळं होत नाहीत आणि तुम्ही पण मला वाटतं हे सवयी तुमच्यामध्ये लावून घ्यायला पाहिजे. खूप युजफुल टिप्स आहेत. सगळं स्वच्छ करूनच झोपायचं आहे. त्याचबरोबर जे आपण सिंकमध्ये जे काय बोलतात त्याला, ते हे असते
ठेवलेली जी जाळी असते छोटीशी ती पण काढून घ्यायचं. मी त्या जाळीला सुद्धा भांडे जसे घासतो तसं रोजची रोज घासून घेते. तर तुम्हाला दाखवते. ही जी जाळी आहे ती मी भांड्यासारखी रोज घासून घेते. एकदम स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथे काही चान्सच ठेवायचा नाही, अन्नाचा एक कणही ठेवायचा नाही. पहिल्यांदा मी कचरा कॅरी बॅगमध्ये टाकते आणि ती भांड्याच्या साबणाने आपल्याला छान दररोजची दररोज घासून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीनं. त्यानंतर ते घासून घेतल्यानंतर ना आपल्याला सिंक पण छान घासायचा आहे घासणीनंच. अगदी भांडे घासतो तसं स्वच्छ काढायचं आहे. कोपरा ना कोपरा घासून काढायचा आहे. ह्या गोष्टी, ह्या सवयी तुम्ही तुमच्यामध्ये लावून घ्या बघा. तुमच्याकडे जर झुरळं असतील तर 8च दिवसात गायब होतील. आणि दर 2 दिवसाआड मी ह्याच्यामध्ये एक पातेलं भरून गरम पाणी करते आणि ह्या सिंकमध्ये ओतते. जेणेकरून ज्या पाईपला चिकटलेले जे अन्नाचे कण असतील ते आतमध्ये जातील. भांडी आवरली की माझं पुढचं लक्ष असतं ते किचन प्लॅटफॉर्मकडे. तेही मी स्वच्छ करून घेते. किचनवर पदार्थाचे कण, गोड पदार्थ विशेषतः तेलाचे थेंब ह्या अशा गोष्टी राहिल्या तरी ते स्वच्छ दिसत असले तरी तिथं ते झुरळांना आकर्षित करू शकते. त्यामुळे ते आपल्याला एकदम स्वच्छ करणं गरजेचं आहे. संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर मी दररोज रात्री, तर इथे बघा मी सिंकमध्ये एक्स्ट्राचं पाणी सोडत आहे जेणेकरून जे असेल ते धुवून जाईल. एका बकेटमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं, त्याच्यामध्ये डेटॉल घातलं आणि एकदा हा प्लॅटफॉर्म छान डेटॉलच्या पाण्याने स्वच्छ करून घेणार आहे. एकदम क्लीन, जेणेकरून तिथं थोडंसं क्लीन पण होऊन जातं आणि डेटॉलच्या पाण्यामुळे तिथं झुरळं येऊ शकत नाहीत. आणि फक्त प्लॅटफॉर्मच नाही तर मी गॅस वगैरे सगळं उचलून त्याच्याबरोबर पुढची भिंत सगळं साफ करते. त्यानंतर ह्या पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे उकळायला. पूर्ण पाणी उकळवून घ्यायचं आहे. तर इथे बघा उकळलेलं आहे आणि हे सिंकमध्ये ओतायचं आहे. तर हे मी 2 दिवसाआड नेहमी आवर्जून करते. जेणेकरून जे अन्नाचे जे चिकटलेले कण असतात ते जातील यासाठी. त्यानंतर त्याच बकेटमधून मी किचन पुसून घेते डेटॉलच्या पाण्यानं आणि हे मी दररोज रात्री झोपण्या अगोदर करते. बाकीचं काही नाही तर एवढं किचन तर नक्कीच पुसते. आणि ह्या गोष्टी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. किचन पुसायचं जे कापड असतं तेही मी डेटॉलच्या पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून पिळून स्वच्छ वाळत घालते आणि एकदम वाळल्यानंतर कडक एकदम सुकल्यानंतर मगच ते पुन्हा यूजला घेते. तर असं हे माझं किचन रात्रीचं एवढ्या गोष्टी करून मी झोपते. एवढ्या सवयी स्वतःमध्ये लावलेल्या आहे आणि त्यामुळे आज माझ्याकडे एकही झुरळ नाही आहे. तर इथे बघा सगळं एकदम क्लीन करून झोपत असते. आणि ह्या सवयी मला वाटतं प्रत्येक गृहिणीने आपल्या स्वतःमध्ये लावल्याच पाहिजे. जेणेकरून आपल्याला झुरळं झाल्यानंतर काही उपाययोजना करण्यापेक्षा आधीच सावध राहिलेलं बरं, नाही का? आणि सकाळी उठल्याबरोबर हे स्वच्छ किचन पाहिल्यानंतर खूप छान वाटतं, खूप फ्रेश वाटतं. एवढंच नाही, मी दर आठवड्याला माझी जी किचनमधली चिमणी आहे तीही स्वच्छ करून घेते. तर माझ्याकडे किचन क्लीनर आहे, त्यानं तेलकट डाग पटकन निघून जातात. तर ते मी 8 दिवसाला क्लीन करते. त्याबरोबर जो सिंकचा पाईप असतो त्यालाही मी कधी-कधी एक 15 दिवसातून वगैरे जी झुरळांची पावडर असते ते टाकून घेते. म्हणजे अगदी माझ्याकडे कसला झुरळांचा वास पण नाही आहे. एवढ्या सवयी तुम्ही तुमच्यामध्ये लावून घेतल्या तर मला वाटतं तुमच्याकडेही कधीच झुरळ होणार नाही आणि नेहमी तुमचं किचन फ्रेश, ताजंतवानं राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तुम्ही नक्की सबस्क्राईब करा.